वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे। माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झालाय। त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपाकड येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या महेश्वरी घाट किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे। यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेत, अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई, ठाणे तसे इतरत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असं साकडंही घातल्याचं सांगितलंय। महापालिकेत लाभाची पदे मिळाली नाही तर विरोधात बसणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहे, मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असंही स्पष्ट केलंय। तसेच वंदे मातरम संघाच्या या माघी गणेशोत्सवाला देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचं संदीप लेले यांनी सांगितले। दरवर्षी आम्ही या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंतीचं आयोजन करतो। माघी गणेश जयंती गेल्या अनेक वर्ष अनेक ठिकाणी साजरी केली जाते। दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतंय। लोकांना देखील खरं सांगायचं तर हे दिवस हे उत्सव साजरा करण्यासाठी थोडेसे जास्त आनंददायी आणि सोयीचे पडतात। शेवटी आपण परमेश्वराची आराधना करण्याकरता हे सण साजरे करतो आणि त्यावेळेला जर निसर्गाची देखील आपल्याला सोबत असेल, वातावरण छान असेल तर आपल्याला अजून आनंद मिळतो। त्यामुळे हा महिनाच तसा आहे आणि त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। उद्या माघी गणेशाची जयंती आहे। भाद्रपदात आपण चतुर्थी करतो। जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशाचा जन्म आणि त्यामुळे आपण त्याचा जन्मदिवस थाटामाटात आपण साजरा करतोय। 7 दिवस विविध उपक्रम इथे चालणार आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे। ते सर्व कार्यक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत। विशेष म्हणजे आपण पाहत असाल की अहिल्याबाई होळकरांचा इथे पुतळा आपल्याला दिसतोय आणि माहेश्वर घाट जे मध्य प्रदेशामध्ये आहे आणि देवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा किल्ला, या किल्ल्याची एक प्रतिकृती जशी आहे तशी उपलब्ध जागेमध्ये आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे डेकोरेटर मनोहर गोळे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे आणि दरवर्षी विविध पद्धतीच्या भौगोलिक, सामाजिक विविध क्षेत्र भारतातली किंवा महाराष्ट्रातली, कोकण असेल त्या ठिकाणची कल्चर, तिथले मंदिराच्या पद्धती अशा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। गेल्या वेळी आपण गणेश उद्यान मंदिर केलं होतं। यावेळेला अहिल्याबाई होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष आहे, हे वर्ष आहे आणि ते औचित्य साधून आमच्या हातून हे आपोआप हे घडून गेलं। असं काही फार नियोजन नव्हतं, परंतु अहिल्याबाईंचं या क्षेत्रामधलं कार्य फार विशेष आहे। अहिल्याबाईंची मूर्ती पण आपण बघतो, हातात शंकराची पिंडी घेतलेलीच मूर्ती आहे आणि भगवान शंकराचे पुत्र साक्षात गणेश आहेत आणि त्यामुळे आमच्या हातून हे कार्य, आमची भावना असल्यामुळे आपसूक घडलंय। आम्ही काय असं निर्णय घेतला नव्हता असं करायचंय। समोरचा आपल्याला डेकोरेटर पण म्हणाला आपण डेकोरेशन करूया, हो म्हटलं, झालं आणि अप्रतिम तुम्ही जर याचे बाहेरून फोटो काढलेत आणि गुगलवर जर डाउनलोड केलात महेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला, तर बाहेरची जी भिंत तुम्हाला ऍज इट इज दिसेल, इतकं सुंदर साकारलंय। महायुतीचा लावेल आणि मुंबईचा कदाचित लावेल। हे बघा, मी गणरायांकडे भाजपचा अध्यक्ष म्हणून साकडं करण्यापेक्षा एक ठाणेकर नागरिक आणि गणेश भक्त म्हणून साकडं घालेन। कारण खरं सांगायचं झालं तर मी हे मानतो, गणरायाला काय, भाजप काय, मनसे काय, उबाटा काय, काँग्रेस काय, हे सर्व सारखे आहेत। उगाच आपण त्याच्यामध्ये काहीतरी विषय आणणं हे माझ्यासारख्या एका गणेश भक्ताला योग्य वाटत नाही। आहे तुम्ही खरं सांगा, गणेश भक्त म्हणून मला असं वाटतं की चांगला माणूस महापौर व्हावा। आता जे गणेशाच्या मनात आहे त्या लोक आलेले आहेत, आपोआपच आलेले आहेत। जेव्हा त्याच्या जसं मनात येईल तसं करतं। आता त्याच्या मनात हे असेल म्हणून हे घडलेलं आहे। महायुतीची सत्ता जागोजागी आलेली आहे हे मी म्हणू शकतो। माझा अधिकार नाहीये, परमेश्वराचा आहे आणि जे आलेले आहेत ते चांगलं कार्य करतील। देवा त्यांना चांगली बुद्धी दे, जेणेकरून शहराचा विकास होईल आणि बाकी राजकारण न करता केवळ आणि केवळ सर्व समाजाचं, गरिबांचं कल्याण होणारं काम हे या सभागृहाच्या माध्यमातून होऊ दे, हीच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। महापौर महायुतीचा होईल, कुठल्या पक्षाचा होईल तोही होऊ दे, पण त्याच्या हातून गणरायाची आणि पर्यायाने समाज बांधवांची सेवा होऊ दे। गणपतीच्या हाती अंकुश असतो। तुम्ही देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप
अंकुशाची भूमिका हे करणार. एक लक्षात घ्या, मी पार्टीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे पार्टीचं काम नीट चाललं पाहिजे याच्यासाठी तर नक्कीच मी अंकुश म्हणून काम करणार. आणि याच्या पुढे ज्या काही गोष्टी घडतील त्या आपल्या समोर येतील. त्यानंतर कुठे काम तसं करायचं अंकुशाचं का का अंकुश काय तो माऊतावर पण तो हत्तीवर माऊत बसतो, तो पण तो अंकुश टोचून हत्तीला पळवतो. हत्ती थोडासा सुस्त असतो म्हणून त्याला टोचतो. तर तसं काम करायला लागेल. दोन्हीचे पर्याय आहेत, पाहूया काय करायला लागतं ते. त्यांच्याकडे धुरा दिल्याच्या नंतर मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार निवडून आले. मागे देखील तुमच्याकडे धुरा देण्यात आली होती. पुन्हा एकदा नगराध्यक्ष अध्यक्ष अशा प्रकारची आता चर्चा सुरू आहे. खरी गोष्ट आहे. मी भाग्यवंत समजतो मला. 2012 असेल, 2017 असेल ते 2026 3 वेळा मी अध्यक्ष झालो. मध्ये दुसरेही काही आमचे सहकारी अध्यक्षपदी आले. 4, 8, 23 आणि 28 असा हा प्रवास झाला. मला आनंद आहे की माझं माध्यम सर्वच काम करतात. आमचे सहकारी असतील, निरंजनजी असतील, संजयजी असतील, माधुताई असतील, या सहकार्यांनी रवींद्रजी चव्हाण यांचं आम्हाला विशेष मार्गदर्शन आहे. या सर्वांच्या मेहनतीने आणि मार्गदर्शनाखाली सगळं झालेलं आहे. परंतु एखाद्याला काय म्हणतात त्याला तो मान मिळतो, त्याचं नशीब असतं ते करायचं. तसं तो मला मिळाला ऍज अध्यक्ष. आणि बायचान्स 3 महापालिकांना अध्यक्ष आणि 3 वेळा भाजपची ग्रोथ हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. लाभाची पदे मिळाली नाहीत तर विरोधी पक्षात बसणार. कशाची म्हणतात? लाभाची पदे मिळाली नाहीत तर विरोधी पक्षात बसणार. हे बघा, लाभाची पदं वगैरे हे सगळे विषय या ठिकाणी करणं मला योग्य वाटत नाही. गणपतीचा हा, हे आपला गणपतीचा मंडप आहे. गणेशाची आपण आराधना करतोय, त्यामुळे आपल्याला काय लाभ हवा, हे हवा ते हवा, या वार्ता मला उचित वाटत नाही. लोकांचा लाभ झाला पाहिजे, हेही आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही काम करू. जे देवाच्या भेटीला देवाभाऊ येणार आहेत. नक्कीच देवाभाऊ दरवर्षी येतात आणि गणपती बाप्पा देवाच्या भेटीला देवाभाऊंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आता झेडपीच्या निवडणुका आहेत तरी देखील वेळात वेळ करून द्यायचं त्यांनी मान्य केलंय. चव्हाण साहेब पण येतील, शिंदे साहेब येतील, सरनाईक साहेब येतील, मस्के साहेब, सर्व पक्षीय आव्हानांना पण बोलावले आम्ही. नजीब मुलाला बोलाय, गणेश नाईक साहेब ते येणारच आहेत दरवर्षीप्रमाणे. त्यामुळे सर्वजण येतील. बाप्पाच्या आशीर्वादाला सगळेच येतात. आम्ही काय माध्यम आहोत काम करणारे, आम्ही काय त्याचे ट्रस्टी ठेकेदार नाहीये. आम्ही एक आयोजन केलंय, त्याचं दर्शन ज्याला ज्याला घ्यावंसं वाटतं सगळेजण घेतात, सगळेजण येतील आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतील.